मरगाय वीरदेव माझा गादिला भंडाऱ्याचा यो बाळ सेवेला देव माझा पवतो या नवसाला कन्नड गावात सिद्ध मामा जन्माला महासीदान भगत हेरला लक्ष्मी मामी आली जोडीला जोर चढला त्यांच्या संसाराला भागोजी आणि महादेव भावाला शुभांगी बहीण लेकराला भागोजी महादेव दोन भावाला शुभांगी बहीण लेकराला सिद्धू मामांचा स्वभाव भोळा पान खायला सारे व्हायचे गोळा समर कार्यात सदाव पुढे पायात नाही ओ घातला जोडे साऱ्या गावाला लावून या वेडे साऱ्या गावाला लावून या वेडे चिदू मामा गेला काळ पडद्याडे साऱ्या गावाला लावून या वेडे चिदू मामा गेला काळ पडद्याडे बातमी कळाली साऱ्या गावाला आणि वर त्या इंद्र सभेला साऱ्या गावासोबत देव लढला 5 तास पाऊस पडला असा सिद्ध माझा होऊन गेला असा सिद्ध होऊन गेला माझ्या कळनूर बघ गावाला असा सिद्ध होऊन गेला पवित्र कळनूर गावाला अजदारी मांडव सजला खंत एकच साऱ्यांच्या मनाला शिंदी नाही मटण वाढायला माझ्या संगात होवी गायाला देवा त्यांना पाठवून या द्याना देवा त्यांना पाठवून यो द्याना माझ्या संगात मागडू लायला देवा त्यांना पाठवून यो द्याना माझ्या संगात मागडू लायला मला काय बिरदेवाचं वरदान मला थाप मारडी बारडोलाला आणि सुंबरान मांडल सुंबरान मांडल
मरगाय बिरुदेवा वे मरगाय बिरुदेवा वे याव देवाचा याला वे संगवाव्या गायाला वे
सतीव्रिका युगाला त्या कर्नाटक भागाला आणि व्रिका जमखंडी मुलकाला कृष्णाच्या खोऱ्याला मात्र त्या ठिकाणाला आणि प्रकार काला नव्हता घराला मात्र त्याला गेला पांडुर गावाला आणि व्रिका हरण्या गाईच्या घोटणाला निर्मळ मनात जागेला व्रिका जशी देवा करीची दाला जागा आली व्रिका मना देणारा त्या वेळेला देवा करशीदाना प्रकार काय केला त्या पहिल्याच युगाला विचार केला देवानं मना देणारा व्रिका आपल्या इथं व्रिका महिमा वाढेल देव पण घडेल म्हणून देवा करीची दाला व्रिका जागा आली मना देणाला देवा करशीदान व्रिका आपलं आशान टाकलं निशान रवलं त्या घोटणाच्या माळाला त्याच्या घोटणाच्या माळाला देवा करशीदान आपली गादी स्थापन केली दिवसा मागून दिवस लागलं होतं चरायला अरे त्या देवाचा महिमा लागलाय वाढायला मात्र त्याला गेला जसे व्रिका भाऊ भक्त लागलं जमा गोळा व्हायला आणि व्रिका हसणारा करशील व्रिका देवासनी व्रिका नवसाला लागला पावायला तसं व्रिका भाऊ भक्त लागले जमा गोळा व्हायला तसे व्रिका देवाची सेवा लागले कराय त्या घोटणाच्या माळाला देवाची सेवा लागलं होतं करायला पण सकाळचा सेवक दुपारला नव्हता यायला दुपारचा सेवक संध्याकाळला नव्हता यायला मात्र त्याचा गेला असं व्रिका तीन टायमाला तीन व्रिका सेवक देवा करशिदाच्या व्रिका सेवेला देवा करशिदाची महिमा आगळी लागली व्हायला पण व्रिका काही थोड्या दिवसाने निघून गेल्यानंतर त्या वेळेला
काना मारू नको रे पिचकारी, साऱ्या रंगानं भिजल माझी साडी. काना मारू नको रे पिचकारी, साऱ्या रंगानं भिजल माझी विचार केला म्हणाला ब्रिका, सकाळचा सेवक सकाळाटी घेणार, दुपारचा सेवक दुपाराटी घेणार, संध्याकाळचा सेवक ब्रिका संध्याकाळाटी घेणार. ब्रिका देवाच्या आता सेवेला आणि प्रकार करायला होता घराला मात्र जाग्याला. विचार केला मना धेनाला ब्रिका देवा करशिदाने. असा जर ब्रिका बिन सेवकाचा या मानवीमध्ये राहिलो तर ब्रिका बिन फुलाचा, बिन पाण्याचा, बिन उदाचा आणि बिन निउदाचा ब्रिका नाही. माझी ब्रिका महिमा नाही वाढणार, देव पण नाही घडणार. म्हणून ब्रिका देवा करशिदाने मध्ये आणि ज्या वेळेला त्या ठिकाण्याला मजानीच्या वेळेला विचार काय केला मात्र जाग्याला. विचार केला मना देनाला ब्रिका असं ब्रिका मानवीमध्ये राहून ब्रिका सेवक नाही टिकणार माझ्या सेवेला. म्हणून ब्रिका आपण बिनमरणाचा सेवक पाहिजे ब्रिका आता शोधायला. देवाने विचार केला मना घेणार आणि प्रकार करायला घडायला त्या जाग्याला. मजाजीच्या वेळेला देवा करशिदाने त्या ठिकाण्याला विचार केला म्हणाला ब्रिका आपल्या नावाची ब्रिका गादी स्थापन केली कानूरच्या मठाला. आणि ब्रिका वाटवा लावला बगलेला, कांबळा लावला खांद्याला, नवल्या नागलबंद्या येत धरला हाताला त्या ठिकाण्याला. आणि देवानं भर मजानीच्या वेळेला प्रकार काय केला मात्र जाग्याला. जशी करशिदाने ब्रिका भरारी मारली ब्रिका त्या वेळेला. निघून गेला वरिंद्र सभेला आणि गोळ्या देव शंकराच्या ब्रिका रवळाला. शंकराच्या रवळाला रवळाला वे, शेव गेला निघून वे. मजानीच्या वेळेला वेळेला वे, मजानीच्या वेळेला वे. गावाचा गावाचा
करशील त्या ठिकाण्याला निघून गेला वरिंद्र सभेला बोळ्या देवशंकराच्या विका रावळाला बोळा देवशंकर विका त्या वेळी विका जगाची घडामोड लागला करायला 9 लाखाचं पोती पुरंदेच्या हाताला